मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टच्या दरम्यान ड्रगच्या ओव्हरडोसनं दोघांचा मृत्यू, एका तरुणीवर उपचार सुरू. नेस्को तरुणांना ड्रग पुरवणाऱ्या आरोपीला कल्याणमधून अटक. 6 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला कुख्यात ड्रग तस्कर मुंबईत सक्रिय. आरोपी मोहम्मद आरिफ MD ड्रग्जसह ताब्यात. 13,000 भाड्याच्या खोलीतून चालवत होता 30 कोटींच्या ड्रगचं साम्राज्य. भोंदू, खरात आणि नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकांचे फोटो व्हिडिओ अंजली दमानियांकडून पोस्ट. दत्ता कराडेंनी खरातला 18 फोन कॉल्स केल्याचा दमानियांचा आरोप. भोंदू खरात प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नाही, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर बेछूट कपोलकल्पित आरोप. रुपाली चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा. अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता, प्रणिती शिंदेंचा आरोप. सत्ताधाऱ्यांकडून शिंदेंवर टीकास्त्र. अमरावतीच्या परतवाडातील मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ, सूत्रांची माहिती. विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर मेटेंची वर्णी लागण्याची शक्यता. बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार. भाजपचे सम्राट चौधरी उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. नितीश कुमारांचा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. आणि राज्यभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. चैत्यभूमीवर लोटला जनसागर. ठिकठिकाणी मिरवणुका, पुष्पवृष्टीचं आयोजन. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. आज बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या, आत्मचिंतन करायला लावणाऱ्या एका बातमीनं आणि सावध करायला लावणाऱ्या सुद्धा बातमीनं. मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 2 तरुण, एक तरुण आणि एक तरुणी यांच्या ड्रगच्या अतिसेवनानं मृत्यू झाला. ही केवळ एक बातमी नाहीये, तो आपल्या समाजाच्या अंतःकरणाला हादरवणारा इशारा आहे. ही घटना आपल्याला सांगते की आपण एका अशा वळणावर उभे आहोत जिथं भविष्य घडवणारी तरुणाई, उद्याची पिढी एका विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. बघा नेमकं घडलं काय. मुंबईला ड्रग्सचा विळखा. कॉन्सर्टमध्ये ड्रग्सची नशा, ओव्हरडोसने दुर्दशा. ड्रग्सच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू. अकरा एप्रिलची रात्र, मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को सेंटर. 9x9 या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन. लाऊड म्युझिकच्या तालावरती 3 ते 4 हजार तरुण तरुणी बेधुंदपणे थिरकत होते. नेस्को सेंटरच्या हॉल 4 मध्ये या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 4,500 तरुण तरुणींचा यात सहभाग होता. मुंबईतील नामांकित कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांची हजेरी लावली होती. कॉन्सर्टमध्ये तरुण तरुणींकडून दारू, ड्रग्सचं सेवन करण्यात आलं. कॉन्सर्ट संपल्यानंतर काही तरुण तरुणी बेशुद्ध पडले. बेशुद्ध तरुण तरुणींना रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात उपचारापूर्वीच तरुण तरुणीचा मृत्यू झाला, तर एका तरुणीवरती उपचार सुरू आहे. टेक्नो 9x9 वेअरहाऊस एडिशन हा प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सदर प्रोग्राम हा नेस्को लिमिटेड आणि इन्स्पायरिंग टाय कंपनी यांनी आयोजित केलेला होता. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं. त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत.
त्या ॲडमिट आहेत, त्यांची तब्येत स्टेबल आहे. कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्ज सप्लायर्सकडून पिवळ्या गोळ्यांचं वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पिवळ्या गोळ्या या MDMA ड्रग्ज असण्याची शक्यता वर्तवली जाते. MDMA हा सिंथेटिक अंमली पदार्थ आहे. एक्स्टसी किंवा मॅली नावानं सुद्धा त्याला ओळखलं जातं. लहान रंगीत टॅबलेटप्रमाणे दिसतं. पावडर क्रिस्टल स्वरूपात सुद्धा आहे. MDMAचं सेवन केल्यामुळे ऊर्जा आणि जागरूकता तात्पुरती वाढते. अतिसेवन केल्यास शरीराचं तापमान वाढून डिहायड्रेशन होतं. हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो. मळमळ, चक्कर, चिंता आणि गोंधळ निर्माण होतो. गंभीर परिस्थितीत झटके आणि अवयव निकामी होणं किंवा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. या ड्रग्सचं सेवन केल्यानंतर काही जणांची प्रकृती बिघडली, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यात तिघांपैकी दोघांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यानंतरच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे. ज्या ड्रग्सची विक्री झाली ते ड्रग्ज आहे MDMA. हे खूप लिथल ड्रग्ज मानलं जातं. एका आरोपीला कल्याणमधून अटक केलेली आहे. त्याच्यामुळे या ड्रग्सचं कनेक्शन कल्याणपर्यंत आहे का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. गोरेगावातल्या नेस्को सेंटरमधील या कॉन्सर्टला क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जनरल कॅटेगरी सेक्शनमधील तरुणांनी VIP सेक्शनमध्ये प्रवेश केल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचं या कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीने न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधीला सांगितलं. और वहाँ पर प्राइमरली क्या देखा आपने, मतलब वहाँ पर सिक्योरिटी का भी इशू था, मतलब वीडियो भी एक सामने आया है कि वहाँ पर सिक्योरिटी ठीक से नहीं थी, तो थोड़ा सा लोग जो मेटल डिटेक्टर्स थे वो भी काम नहीं कर रहे थे. जब मैंने स्टार्ट किया तब मेटल डिटेक्टर्स चल रहे थे. बाय द टाइम मैं थोड़ा आगे हुआ, काफी भीड़ था, तो धक्का मुक्की की वजह से 3 या 4 मेटल डिटेक्टर्स की लाइट जो होती है वो वॉक वाला वो बंद हो गया था. ओके. तो उसके हिसाब से मतलब एक ही दिख रहा था मुझे, पर ये तो 9:30 के आसपास कुछ हुआ था. ओके. तो उसके पहले तो प्रॉपरली चल रहा होगा. और सिक्योरिटी मतलब बेसिक जो हर इवेंट में होता है, मैं काफी कॉन्सर्ट जाता हूँ तो हर इवेंट में मतलब जो जनरल होती है, मतलब कि क्राउड एकदम काफी ज्यादा आ जाता है, तभी थोड़ा क्योटिक होता है. नेस्को सेंटरच्या पार्किंगमध्ये 11 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत गोंधळ सुरू होता. तरुणांकडून मद्यपान करत धिंगाणा घातला जात होता. सर्व नियम धाब्यावरती बसवून तरुणांचा धाकडधिंगा सुरू होता. दरम्यान नेस्को सेंटरमधल्या या कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणावरून अनेक सवाल उपस्थित केले जातात. मला असं वाटतं याची तातडीने एक इन्क्वायरी झाली पाहिजे. मुंबईचे कमिशनर यांनी याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं, आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीने गृह मंत्रालयाने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. सगळ्याच गोष्टीला पण गृह मंत्रालयाला बोलायचं. मला वाटतं आता ड्रग्स वगैरे एवढं रुटीन झालेलं आहे की आता कोणी सापडायचं आणि कसं सापडायचा हा प्रश्न झालेला आहे. मेडिकलच्या बंद झाल्यात, कित्येक कंपन्या ड्रग्ज बनवतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु अशा ड्रग्ज विक्रेते किंवा घेणारे यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे. अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या मोठ्या कारवाया करतात. आधी तर कारवायाच व्हायच्या नाही. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही. किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार आहे. आतापर्यंत देशभरात उडता पंजाबची चर्चा होती. मात्र आता राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्जचे साठे जप्त झाले. यातून राज्यातील तरुणाईलाही ड्रग्जचा विळखा पडल्याचं समोर येतं. राज्यातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलिसांसह सर्वच यंत्रणांनी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. संकेत वरकसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी.